नमस्कार मित्रांनो, भक्ती ज्ञान शिक्षामध्ये आपणा स्वागत आहे। आज मी तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वतीचा प्रेमविवाहाची कथा सांगणार आहे। पुराणात असा दावा करण्यात आला आहे की भगवान शिव आणि माता पार्वतीचा प्रेमविवाह शिवरात्रीच्या दिवशी झाला होता। चला तर मग आता पार्वती आणि शंकर भगवंताचे लग्न कसे ठरले आणि शंकर भगवंतांनी लग्नाला कसे होकार दिले, माता पार्वतीने लग्नासाठी शंकर भगवंताची कशी विनवणी केली, हे दोघांची संवाद नक्की ऐकण्यापूर्वी मित्रांनो, जर आपण शिवभक्त आहात तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण ऐका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही एक प्रेमकथा आहे। माता पार्वती आणि भोलेनाथ यांचा सुंदर संवाद आपल्याला ऐकायला मिळणार आहे। चला तर मित्रांनो, आज तुम्हाला या सुंदर कथेची जाणीव करून देते। माता पार्वती भगवान शिवाशी लग्न करण्यास इच्छुक होती। पर्वतराजाची मुलगी पार्वती हिचा विवाह शिवाशी व्हावा या मतावर सर्व देवतांचे मत होते। पार्वतीच्या मदतीसाठी देवांनी कंदर्पाकडून भगवान शिवाकडे निरोप पाठवले, पण शिवाने आपल्या तिसऱ्या डोळ्याने त्याचा नाश केला। आता पार्वतीने ठरवले होते की ती फक्त भोलेनाथांचीच लग्न करणार। माता पार्वतीने शिवाला आपला वर बनवण्यासाठी खूप कठोर तपश्चर्या केली। त्यांच्या तपश्चर्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली। मोठमोठ्या पर्वतांचा पाया थरथरू लागला। हे पाहून भोलेनाथ बाबा डोळे उघडले आणि पार्वतीजवळ गेले। हे देवी, मी पर्वतावर राहणारा भोळा आहे। तू राजवाड्यात राहणारी राजकुमारी आहेस। तपस्वीसोबत राहणे एवढे सोपे नसते। जरी ते आपले नशिबात आपण एकत्र राहावं म्हणून लिहिले असतील तरी आपण एकत्र राहू शकत नाही। मग माता पार्वती म्हणाले, हे महादेव, आपण पर्वतावर राहणारे भोळा आहात आणि मी राजवाड्यात राहणारी राजकुमारी, तरीसुद्धा आपण एकत्र राहू शकतो। हे आपले नशिबातच लिहिलेले आहे महादेव। मग भगवान शंकर म्हणाले, हे देवी, माझ्यासोबत जर लग्न करून माझ्या झोपडीत राहशील तर तुला पश्चाताप होईल। तुझे हात दुखतील माझे अंगण लोटून, तुझी कांती कमी होईल। मग तुला तुझ्या राजवाड्याची आठवण येईल। एखादा श्रीमंत राजकुमाऱ्याशी लग्न करण्याची विनंती केली। माता पार्वती म्हणतात, हे महादेव, मी तुम्हालाच पती म्हणून मानले आहे। मला कुठल्या राजकुमाराशी लग्न करायचं नाही आहे। मला तुमच्याबरोबर लग्न करून तुमच्या झोपडीत आनंदाने आयुष्य काढायचं आहे। जर माझी कांती पूर्ण काळी झाली तरी चालेल। मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही। तुमच्या प्रेमात हरवून जाईन आणि सर्व काही आनंदाने सहन करेन। शंकर भगवंत म्हणतात, हे देवी, माझ्याजवळ पांघरायला घोंगडीसुद्धा नाही आहे। तू थंडीत कुडकुडशील आणि जर मी माझा तिसरा नेत्र उघडले तर तू मला शांत करण्याऐवजी माझ्याजवळ यायला सुद्धा घाबरणार। माता पार्वती म्हणाले, हे देवादिदेव महादेव, किती मोठा प्रळय आला तरी मी तुमची साथ कधीच सोडणार नाही। जेव्हा तुम्ही तिसरा डोळा जर उघडला तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करेन आणि माझे ऐकायला लावेन। मग शंकर भगवान हसत हसत म्हणतात, हे देवी, माझ्यासोबत राहायचा हट्ट करू नको। का तू माझ्या प्रेमात पडतेस? मी तुला राजवैभवासारखं विलासी जीवन देऊ शकत नाही। माता पार्वती म्हणाले, हे देवादिदेव महादेव, नाही, मी राजवैभवासारखं जीवन कधीच मागणार नाही। राजवैभवाचं जीवनासाठी मी तुमचा हात कुठलाही परिस्थितीत सोडणार नाही। फक्त मला तुमची साथ हवी आहे महादेव। हे देवी, माझ्याजवळ एक डमरू आहे, एक कमंडल आहे, एक छोटासा काठी आहे। माझ्यासाठी कशाला एवढे तू जीव लावतेस? का तू माझ्या प्रेमात पडलीस? माझं तर भाग्यच खोटं आहे। हे महादेव, तुमच्या हातात एक डमरू आहे आणि एक कमंडल आहे आणि तुमच्याबरोबर भूत प्रेत आहे, तरीसुद्धा मला तुमच्याशिवाय हे सगळं जग खोटं वाटत आहे। फक्त तुम्हीच एक माझे आहात महादेव। हे देवी, मला तुझं सगळं दुःख तुझ्या डोळ्यात दिसत आहे। माझ्या काळ रात्रीचा तू कशाला भागीदार बनत आहेस? हे महादेव, तुम्हाला नाही समजणार माझं डोळ्याचं दुःख।
तुमच्याबरोबर राहून हे काळ रात्री पण सगळं संपून जाईल. हे देवी, माझ्या गळ्यात नाग आहे, माझ्या आजूबाजूला राक्षसगण आहे, माझ्या चारी बाजूला आग आहे आणि जे माझं राग आहे ते तांडव आहे. नाही देवी नाही, आपण एकत्र राहू शकत नाही. हट्ट सोडून दे. हे महादेव, माझे अनेक रूप आपण ओळखले नाही आहे का? नागांची आणि गणांची भीती कसली? मी सती आहे, आगेशी माझं गहरा नातं आहे. म्हणूनच हे आपले नशिबात लिहिले आहे, आपण एकत्र राहू शकतो. हे देवी, माझ्या नशिबात लिहिले आहे काळकूटचे विष प्यावे म्हणून. जेव्हा मला काळकूटचे विष प्यावे लागेल, जेव्हा तू तुझ्या आजूबाजूला बघशील आणि रडशील, आपण कोणत्या प्रकारचे जीवन जगत आहात. हे महादेव, जर तुमच्या नशिबात काळकूटचे विष प्यावे म्हणून लिहिले असेल तर मी तुमच्या कंठापर्यंत थांबून ठेवीन आणि तुमच्याकडे बघून आनंदाने स्वतःला सावरीन की तुम्ही माझे सर्वस्व आहात. महादेव म्हणाले, हे देवी, माझ्याजवळ कुटुंब नाही, पण भूत आणि बैलांची मैत्री आहे. तुम्हाला राजवैभवाचा जीवन का सोडायचा आहे? तुम्ही राणी मैनावतीची मुलगी आहात, ते काय मला स्वीकारतील? हे महादेव, तुमच्याकडे कुटुंब नाही, पण तुम्हीच माझे कुटुंब आहात. तुमच्यासोबत राहून तेही पूर्ण होईल. आणि जे तुमचे मित्र ते माझे मित्र आहे. तुमच्या संगतीतच राजवैभव आहे, हे माझ्यासाठी शाश्वत आहे. तुमच्याशिवाय ते राजवैभव माझ्यासाठी नश्वर आहे. माता पार्वती खूप हट्टी होती. ती ठाम होती की शंकर भगवंताला स्पष्ट केले होते की फक्त भगवान शिवाशीच लग्न करेल. आता पार्वतीचा हट्टीपणा पाहून भोलेनाथ वितळले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले. शिवाला वाटले की पार्वती आपल्यासारखीच जिद्दी आहे, त्यामुळे ही जोडी चांगली जुळून येईल म्हणून लग्नाला होकार दिले. मग लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. पण अडचण अशी होती की भगवान शिव एक तपस्वी होते आणि त्यांच्या कुटुंबात त्यांचे कुणीही सदस्य नव्हते. पण श्रद्धा अशी होती की वराला कुटुंबासह जाऊन वधूचा हात मागायला लागतो. आता अशा परिस्थितीत भगवान शिवाने डाकिनी, भूत आणि चेटाकणींना सोबत घेण्याचे ठरवले. तपस्वी असल्याने लग्नाची तयारी कशी करावी हे शिवाला माहीत नव्हते. म्हणून त्यांच्या डाकिनी आणि जादूगारांनी त्यांना राखाने सजवले आणि भगवंतांना हाडांची हार घालायला लावले. ही अनोखी मिरवणूक जेव्हा पार्वतीच्या दारात पोहोचली तेव्हा सर्व देवतांना आश्चर्य वाटले. तिथे उभ्या असलेल्या महिलाही घाबरून पळून गेल्या. पार्वतीच्या आईला या विचित्र रूपात भगवान शिव स्वीकारणे शक्य नव्हते आणि तिने आपल्या मुलीचा हात देण्यास नकार दिला. परिस्थिती बिघडलेली पाहून पार्वतीने आपल्या प्रथेप्रमाणे तयार होण्यासाठी शिवाला प्रार्थना केली. शिवाने तिची प्रार्थना स्वीकारली आणि संपूर्ण वरातीला सुंदर कपडे घालण्याची आज्ञा दिली. हे ऐकून सर्व देव कृतीत आले आणि त्यांची तयारी करू लागले. भगवान शिवाला दिव्य पाण्याने स्नान घालण्यात आले आणि रेशमी वस्त्र आणि फुलांनी सजवण्यात आले. विविध प्रकारचे आभूषण घालण्यात आले. थोड्याच वेळात भोलेनाथ कंदर्पपेक्षाही सुंदर दिसू लागले आणि त्यांचा गोरा रंग चंद्रमाच्या प्रकाशापेक्षाही अधिक उजळू लागला. जेव्हा भगवान शिव या दिव्य रूपात आले तेव्हा पार्वतीच्या मातेने त्यांना लगेच स्वीकारले आणि भगवान ब्रह्मदेवाच्या उपस्थितीत विवाह सोहळा सुरू झाला. आई पार्वती आणि भोलेबाबा यांनी एकमेकांना पुष्पहार घातला आणि विवाह संपन्न झाला. मित्रांनो, जर हा छोटासा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.